पुन्हा एकदा मराठवाड्याच्या एका भक्तांनी जवळपास 85 तोळे सोन्याची घोंगडी विठ्ठलाला अर्पण केलेली आहे। काय नेमकं हा भक्त कोण आहेत आणि अशा रीतीचा या ज्या पद्धतीची आपल्याला घोंगडी मिळाली यापूर्वी कधी होती का आपल्या याच्यामध्ये? नाही, माझ्या चार्ज यादीमध्ये तरी घोंगडी कुठली नाही आहे, पण कोणीतरी बारीक त्यांना सूक्ष्म निरीक्षण करून माहिती असणाऱ्या माणसानं सांगितलेलं असेल किंवा ह्या दिवशी पांडुरंगाला घोंगडी असते आणि ती घोंगडी पांडुरंगाच्या अंगावर जर सोन्याची दिसली तर बरं वाटेल म्हणून कळल्यानंतर त्यांना ही संकल्पना सुचल्यानंतर त्यांनी तो घोंगडी करण्याचा त्या भाविकांनी निर्णय घेतलेला होता। त्या पद्धतीने त्यांनी आज 26 जानेवारी निमित्त ते आमच्याकडं घोंगडी अर्पण केलेली आहे। जवळपास त्याचं वजन त्यांच्या सांगण्यावरून 82 तोळ्याचं असं वजन आहे त्याचं। बरं, मला एक सांगा, ही घोंगडीचा वापर कधी होतो आपल्या इथे विठ्ठलाला? एकच दिवशी असतो, फक्त पाडव्याच्या दिवशी आपण घोंगडीचा वापर करतो आणि अधूनमधून टाकलं तर कोणी काही म्हणणार नाही, ते सोन्याचा दागिना आहे। आपण घोंगड्याचं महत्त्व काही दिवसापुरतीच मर्यादित आहे। म्हणजे यापूर्वी आपण लोकरीचं घोंगडं वापरत होतो, आता सोन्याची घोंगडी घातली जाणार विठुरायाला? नक्कीच घालणार। एवढं मोठं त्यांनी मनापासून केलेलं आमच्या विठुरायाला दान आहे, ते नक्कीच त्याचं पोशाख परिधान पांडुरंगाला करणार। या ज्या पद्धतीचं या अनामिक भक्तांनी आपल्याला ही देणगी दिलेली आहे, आपलं नाव गुपित ठेवायचा प्रयत्न केलेला आहे। काय आपल्याकडे अनेक देणग्या येतात, पण या देणगीचा प्रकार काय म्हणायचं? यापूर्वी त्यांनी अनेक वस्तू दिलेल्या आहेत मंदिराला, पण त्यांचं म्हणणं एकच आहे, आम्ही जे देतो ते आम्हाला बाहेर सांगायचं नाही आहे। तर आम्ही पण म्हणलं की बाबा ठीक आहे, तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही कोणालाही तुमचं काही बोलणार नाही, आपलं हे मोठेपण आहे। हे प्रतिवर्षी मागच्या वर्षी पण दिलेलं आहे, तसंच यावर्षी पण दिलेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।